फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी आणि अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। आज नागपूरमध्ये झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाच्या समारंभामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पूर्ण जे फॉर्म भरण्याची जे आहे ते आम्ही त्यांना संधी देऊ आणि त्यांचे फॉर्म आणखीन सबमिट करायला संधी देऊ, त्यांचे फॉर्म आणखी सबमिट केले जाणार आहेत। तर याविषयी मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेसुद्धा आहे। शासन हे सर्वच महिलांना जे त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत सर्वच महिलांना बहिणींना त्यांचे रिजेक्ट जरी झाले असतील तरीही त्यांना पुन्हा फॉर्म सबमिट करण्याची संधी देणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो फॉर्म आहे तो सबमिट झाल्यानंतर त्यांना पैसेसुद्धा पाठवले जाणार आहेत। अशी याआधीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोडीशी कल्पना दिलेली होती आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं। माझी व्हिडिओ तुम्ही बघत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला, त्यामध्ये मधामध्ये काही अशी माहितीसुद्धा तुम्हाला मिळत असते। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि अशाच प्रकारे आज आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनासुद्धा येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचे सर्व रिजेक्ट झालेले फॉर्म्स हे पुन्हा भरल्या जातील आणि त्यांना पुन्हा संधी मिळेल आणि त्यांचे अप्रूव्ह होईल आणि त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहेत। आणि ते पैसे मिळणार कसे, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले तर तुम्हाला त्याचे पैसे ऑक्टोबरमध्ये मिळणार आहेत आणि ऑक्टोबरमध्ये तुम्हाला 4ही महिन्याचे पैसे मिळणार आहेत। तर यासाठी तुम्हाला खूप मोठी ही आनंदाची बातमी आहे। तर आदिती तटकरे यांनी काय म्हटलं आहे हे नेमकं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो। मी देवानंद गांधी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी अशाच जे लाडकी बहीण योजनेसंबंधित जी माहिती आहे आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यानंतर शासनाचे जे आणखीन काही जे योजना असतील राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या या सर्व योजनांची माहिती मी या चॅनलवर देत असतो। तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत। त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही, हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत। तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। खूप जणांचे मला कमेंट्स आलेले होते की आमचा फॉर्म रिजेक्ट झाला, काय करावं, ऑप्शन येत नाही आहे, सबमिट करायचं रिसबमिट करायचं ऑप्शन येत नाही आहे किंवा कोणीही आम्हाला काही बरोबर उत्तर सांगत नाही आहे आणि आमचा फॉर्म हा भरला जात नाही आहे। तरी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगत होतो की तुम्हाला 100% काही ना काही शासन यावर ऑप्शन काढणार आहे आणि तुमचे फॉर्म रिसबमिट करण्यासाठी काही ना काही ऑप्शन काढणारच आणि तुमचे फॉर्म डबल भरले जातील, हे मी वारंवार सांगत होतो माझ्या व्हिडिओमध्ये। आणि आज ते प्रत्यक्षात खरं झालेलं आहे। आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्या 50,000 महिलांचे रिजेक्ट झालेले फॉर्म आम्ही आता रिसबमिट करायला तयारी करणार आहोत आणि त्यांचे सबमिट करून घेणार आहोत आणि त्यांच्या खात्यातसुद्धा सर्वांना पैसा मिळेल अशी त्यांनी जी ग्वाही दिलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।